शहराचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये मासे मृत पावल्याची गंभीर घटना घडल्यानंतर महानगरपालिकेने तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. प्राथमिक तपासणीत तलावातील पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याने माशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची दखल घेत महापौर विनायक कोंडाल, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे, सिद्धेश्वर देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी वरिष्ठ अधिकारी आणि मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांसह तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पाण्याची गुणवत्ता, मृत माशांची स्थिती, स्वच्छता, उपाययोजना आणि तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर उपाय सुरू करण्यात आले आहेत. तलावातील विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने संकलित करून अधिकृत प्रयोगशाळेत सखोल रासायनिक आणि तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 8 एअरेटर कारंजे तातडीने सुरू करण्यात आली. तलावातील सेंद्रिय घटकांचे विघटन वेगाने व्हावे आणि दुर्गंधी कमी व्हावी यासाठी बायो रेमिडिएशन प्रक्रिया सुरू करण्यात आली. महापौर विनायक कोंडाल यांनी सांगितले की सिद्धेश्वर तलाव हे सोलापूरचे नैसर्गिक वैभव आहे. जलचरांचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखणे ही आमची जबाबदारी आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील. आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केले की तलावातील पाण्याची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाईल. आवश्यक असल्यास अतिरिक्त एरेशन यंत्रणा आणि तांत्रिक उपाययोजना राबवण्यात येतील. नागरिकांनी तलाव परिसरात कचरा टाकू नये असे आवाहनही करण्यात आले. यावेळी सह आयुक्त मनीषा मगर, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विद्युत विभाग प्रमुख राजेश परदेशी, कामगार कल्याण आणि जनसंपर्क अधिकारी अजित कुमार खानसोळे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, उद्यान विभागाचे स्वप्नील सोलनकर, सल्लागार भूषण देशपांडे आदी उपस्थित होते. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील ठरलेली ही घटना सोलापूरकरांसाठी धोक्याची घंटा ठरली असून तलावाचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय संतुलन अबाधित राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.